पूर्णा तहसीलचे नायब तहसीलदार प्रशांत वसंतराव थारकर यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी अंतेश्वर तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील विठ्ठल शिवाजीराव कराळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पोलीस अधीक्षक नांदेड यांना निवेदनाद्वारे केली। या निवेदनात शेलू तालुक्यातील 5 एकर शेती, हिंगोली जिल्हा शेनगाव तालुक्यात पुरवठा विभागात 2 कोटीचा घोटाळा, मुडगा तालुका अकोट जिल्हा अकोला येथे 1 कोटी रुपयाचं घर बांधकाम, पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती गाळे विक्री प्रकरणात तहसीलदार माधव बोतीकर यांची बनावट स्वाक्षरी करून 30 लाख रुपयाची मालमत्ता बळकावली या व इतर प्रकरणी कोट्यावधी संपत्ती बळकावल्याचा आरोप अंतेश्वर येथील विठ्ठलराव शिवाजीराव कराळे यांनी माध्यमांशी बोलताना केला। विठ्ठल शिवाजी कराळे, नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी माझी गाडी चुडावा पोलीस स्टेशन येथे 57 दिवस पैसे न दिल्यामुळे कारण त्यांना हप्ता न दिल्यामुळे माझी गाडी त्यांनी धरली आणि 57 दिवस मदत ठेवली आणि 57 दिवस मदत ठेवल्यानंतर काही म्हणजे 15-20 दिवसांनंतर मी 1 महिन्याच्या नंतर त्यांनी खोटा पंचनामा केला। 18 दिवसांनी खोटे पंचनामे, खोटा माणूस घेतला पंचनाम्याला, खोटे साक्षीदार घेतले, खोट्या सह्या घेतल्या आणि पंचनामा करून, कारण मी त्यांना पैसे नाही दिल्यामुळं हे सगळं कारभार त्यांनी केला। हप्ता नाही दिल्यामुळं गाडीचा, आणि गाडी धरल्यानंतर सुद्धा मला त्यांनी 1.5 लाखाची मागणी केली होती। ते माणूस सोबत आहे माझ्या। आणि नंतर मग मी SDO साहेबांना न्याय मागितला, SDO साहेबांनी मला न्याय दिला आणि याचे खूप काही कारनामे आहेत। खूप भ्रष्ट माणूस आहे, कारण सगळ्या गाड्या हप्ते घेऊन चालू देतो, कारण याचे सगळे माझ्याकडं रेकॉर्ड आहेत। मी प्रत्येक ज्या माणसाला माझी सुद्धा कॉल हिस्ट्री चेक करावं, मी कोणाकोणाला बोलू, ज्या माणसाचं सांगतो त्यांची कॉल हिस्ट्री चालू केल्यानंतर सगळं समजते की तुम्हाला की कोण मला बोलले, काय नाही याच्या बाबतीत सगळे मला अधिकारीसुद्धा, कोण आमचे गाड्यावालीसुद्धा सांगतात की हे माणूस हप्ते घेते। तुम्ही त्या अर्जामध्ये बरेचसे आरोप केले, ते खरे आहेत का? हो सर, काय आहे त्याच्यात? संपूर्ण आरोप खरे आहेत आणि माझ्याकडे का डॉक्युमेंटसुद्धा आहेत। त्याच्यामध्ये काय काय दिले तुम्ही, काय काय प्रॉपर्टी? सर याच्यामध्ये आहे सर, सुरुवातीला यांनी शेनगावचा पुरवठ्याचा घोटाळा केला 2 कोटीचा। 2 नंबर यांनी शेलूला 5 एकर जमीन घेतली आडगाव दर्डीला। 3 नंबर यांनी इथं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घोटाळा केला बोतीकर साहेबाची खोटी सही करून। 4 नंबर याने गावाकडेची खूप प्रॉपर्टी आहे याच्या स्वतःच्या गावामध्ये। याचे आपल्याकडे पुरावे आहेत का? हो सर। पुढं काय करणार? काय सर, मी आता कोर्टामध्ये याच्यावर कारवाई करणार आहे, माझी नुकसान भरपाई केल्यामुळे। या पुढं अगोदर कुठं तुम्ही अर्ज वगैरे दिलेले आहेत? माझे अर्ज खूप जागी आहेत सर, पण आता त्याला वेळ लागेल ना कागद यायला। नाही, तरी कोणाकोणाला पाठवलेत प्रति तुम्ही? मी महसूल मंत्र्याला पाठवले, याची प्रॉपर्टी चौकशी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधकला नांदेडला सुद्धा दिलं, SP साहेबांना। तुमचं या दरम्यान यांच्याशी काही बोलणं झालं का? नाही सर। शेवटची तुम्ही आता काय करणार? काय नाही सर, आता मी कोर्टात याच्या विरुद्ध न्याय मागणार, माझ्यावर अन्याय झाला। हां, तुमच्यासारखे अजून कोणी असतील लोक? खूप आहेत सर, कारण समोर येत नाहीत, खूप आहेत याचे कारनामे, खूप काय आहेत थारकरचे, पण समोर यायला कोणी घेतात थोडे, एकाला मॅनेज करतो, त्याच्यामुळे हे माणूस थोडा झाला भारी आणि समोर कोणी येत नाही याच्या विरोधात, त्याच्यामुळे ही जास्त माजला आणि समोर यायची हिंमत करत नसल्यामुळं हे एवढा माणूस माजून गेला आहे। कारण याला कोणी असं भेटलाच नाही माणूस की याच्या त्याला प्रत्युत्तर देणारा।